एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी असतो विशाल दुर्गवले, म्हणजे आपण त्याला बाबूच बोलतो। तर बाबूच्या लग्नाला चाललो, म्हणजे आज हळदी आहेत आणि हळदीला आज आपण निघालो, म्हणजे आता आम्ही दुपारी निघालो आणि पोचल्यावर नंतर तुम्हाला दाखवते। तर आज आम्ही काय थांबलो आहे काशीद बीचला। काशीद बीचला बघू शकता, हे बघा काशीद मुरुड काशीद बीचला तिथे आपण आता आम्ही थोडा वेळ थांबलो इथे, भरपूर ऊन आहे म्हणून। तर हा बघा मुरुड रोड आहे। तर हे बघा इकडचं सीन बघू शकता। तर हे बघा इकडे सर्व फिरायला वगैरे येतात काशीद बीचला पोहायला, आणि काशीद बीच इथे प्रसिद्ध आहे, भरपूर लांबून लोक इकडे फिरायला येतात काशीद बीचला पोहायला। आपण जाऊन बघूया इकडे काशीद बीचला। सोनू आणि बबडी काहीतरी खायला घेत आहेत इकडे, वडापाव वगैरे घेतो ना। ये बबडी म्हणजे काशीद बीच एकदम मिनी गोवाप्रमाणे म्हणजे सारखंच वाटतं इकडे आल्यावर। हे बघा बघू शकता, खूप मस्त असा सुंदर व्ह्यू आहे समुद्र। आणि आम्ही इकडे यायचं नेहमी बोलतो, पण आमचं ह्याचं राहूनच जातं फिरायला है ना बबडी। आणि बघा भरपूर लांबून लोक येतात तिकडे फिरायला, आणि मस्त सुंदर असा नजारा आहे। सुंदर भारी समुद्र आहे, मस्त भारी एकदम। बबडी बनाना बोट मध्ये बसले, त्यामुळे साईड भरती पण किती आहे ना तिथे, मस्त पाणी भारी वाटतंय समुद्रात। बबडी बनाना बोट मध्ये, बबडी सोनू बनाना बोट मध्ये बसायची मजा घेतात। वाव वाव बाबू भारी वाटतं ना असल्या झोपाल्यामध्ये बाबू। मला येते भारी वाटतं ना तुला, ह्यातलं झोपायला आवडतं ना बबडे बाबू, मस्त वाटतं ना। हो बाय ब कशी बाय अय्या तुला हलव, तुझ्या डोळ्यावर येईल बघून। त्या बाजूला चल, थांब निघालीत केडी कर बाबू, ढकल मम्मीला। बाबू पडेल मम्मी। बाबू बाबू ये बाबू शिवायचे। हाँ काय काय पाहिजे हे खेळणी, आपण येताना येऊ। हे मम्मी घ्यायला पाहिजे का? हां तर चला आता आम्ही निघालो परत प्रवासाला, आणि आम्ही आता इथे जरा ब्रेक घेतला होता गाडी उतरून। आता आम्ही चाललो परत गाडीवर बसला प्रवासाला। अरे चला इकडे थांबले गाड्या घेऊन, बघा
तिकडे थांबलेले आहेत आणि आम्ही आता वापस निघालो परत घरी जायला गावाला. तर पुढे भाऊ तर पुढे शक्य होईल तिथे पुढे हळदीला आपण जाऊया. गेल्यानंतर व्हिडिओ करू, बघूया करायला मिळते काय व्हिडिओ. तर होईल त्यामुळे शक्य होईल तिथं, शक्य होईल तितकं मी शूट करेन. तर चला पुढे आपण आता गावाला घरी गेल्यानंतर बघूया. आमच्या घरी जाणार आहोत आम्ही आधी, तर घरी गेल्यावर बघू आपण आता पुढचा व्हिडिओ नंतर आपण कंटिन्यू करू. आम्ही आता लॉन्चमध्ये बसलोय जंगल जेटीमध्ये आणि पाण्याला भरपूर भरती आहे, फुल भरती आहे बघा. पाणी पाणी हे करलाय आणि इथे लॉन्चमध्ये गाड्या फुल भरलेल्या आहेत बघा. बाबूच्या घरी आम्ही सर्वजण आले. भरपूर लेट झाला आणि यायला आम्हाला काढून झालं रात्री 7:30 वाजायला आम्ही आलो आता बाबूच्या घरी. तर तुम्हाला दाखवते माहिती पाय लाल भडक पाय ही सर्व आपली मंडळी आली आता आमच्या सोबतच. आम्ही सर्व अलिबागवरून सोबत आलो. आणि हा आपला नवरदेव बाबू. तर इथे आता आम्ही साड्या वगैरे आणलेल्या बाबूच्या आईला. तर तिथे ओटी भरून घेतली निधी आणि मी. बाबूचं घर. हा बाबूचं घर आहे. चला
आता आम्ही चाललोय मावशीकडे. बाई तोंडावरच येतं. मावशीकडे चाललोय. मावशीचा रात्री आता काळोखातून दाखवता येणार नाही घर. सर्व आम्ही आता निघालोय मावशीच्या घरी. आता आम्ही आलो इथे आमच्या गावामध्ये म्हणजे अलिबागलाच राहतात त्यांच्या घरी आलो आणि आपण इथे बाबूच्या त्यांचं हे घर आहे. काय नॉनव्हेज नाही ना. तर इथे आता म्हणजे जेवणाच्या पंक्ती वाढलेल्या आहेत. जेवायला जेवणावर चालू आहे. तर सर्व बबडी सोन वगैरे बसलेत पुढे. आणि आमचे बाबू शेठ नवरदेव विशाल दुर्गवले आणि आज त्याची हल्दी आहे. आणि बघा जेवणावर चालू आहे सर्व. तर इथे आम्ही सर्वांनी जेवण वगैरे घेतलं. आता जेवण झालं. जेवणावर वगैरे बहुतेक जेवण झाल्यानंतर आता इथे नाचायला चालू केले. नाचायला सगळ्यांना नाचायला लागले. आणि आमच्याकडे असं म्हणजे लेझिम वगैरे मारतात बघू शकता.
तर फ्रेंड्स आम्ही आता हळदीला थांबलेलो रात्री. ते आमच्या अलिबागला राहतात ते भाऊ, त्यांच्या घरी थांबलेलो. आणि आता आम्ही एसटीने चाललो आहे. म्हणजे रस्ता भरपूर खराब आहे तर बाईक आणलेल, पण त्याच्याने आम्ही जात नाही, आम्ही एसटीने चाललो आहे. तर हा बघा साकुर्णे गाव. ह्या गावातमध्ये हा बघा इकडे, हा बघता इकडे साकुर्णे गाव आहे, विशालचं गाव आहे हा. आणि म्हणजे ह्या गावात माझी मावशी पण राहते. तर मावशीला भेटून वगैरे आम्ही आता निघाले आणि आम्ही आता स्टॉपवर चाललो आहे. बघा हे बघा सोनू, बबडी आणि निधी वगैरे सर्व जा वगैरे आम्ही स्टॉपवर येतात. एसटीला हे आजची एसटी आहे. तर आम्ही निघालो आणि आजचा बघा साकुर्णे गावचा स्टॉप आहे. आणि ते हा मंदिर आहे ह्याच्या खाली, रस्त्याखाली. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि मिळूया अशाच एका पुन्हा व्हिडिओमध्ये. बघूया लग्नाला जर आम्ही गेलो तर लग्नाचे व्हिडिओ येईलच. कळण्याचं डोळे वगैरे बघतच सुटलेत एकदम. म्हणजे रात्री आम्ही 2 वाजेपर्यंत 2-3 वाजेपर्यंत जागे होतो. तर चला मिळूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.